कर्जत येथील संत श्री गोदड महाराज गल्लीमधील समाधी मंदिर असलेल्या गल्लीला कर्जत शहरामध्ये विशेष महत्त्व असून शहराच्या विकासात या गल्लीच्या विकासापासून सुरुवात करण्यात आली। जलसंधारण मंत्री आणि पालकमंत्री नामदार राम शिंदे यांच्या माध्यमातून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत मंदिर परिसर सुशोभीकरण करण्यासाठी 2.25 कोटींच्या निधीतून श्री गोदड महाराज गल्लीमध्ये सर्वत्र पेव्हिंग ब्लॉक बसवले जाणार आहेत। मात्र त्या अगोदर वीज, टेलिफोन, नळ कनेक्शन, गटार अशा विविध सेवा अंडरग्राऊंड केल्या जाणार असून त्यांचे विविध पाईपवायर टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे। श्री गोदड महाराज गल्लीमधील सर्व रहिवाशांनी अगोदरच रस्ता रुंदीकरणासाठी स्वतःचे ओटे, गॅलरी स्वतःच्या खर्चाने काढून घेतले आहेत। सध्या या ठिकाणी रस्ता काँक्रिटीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। यावर लवकरच पेव्हिंग ब्लॉक बसवले जाणार आहेत। नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी 644 कोटी रुपयांचा कर्जत शहर विकास आराखडा शासनाकडे सादर केलाय। कर्जत शहरामधील अत्यंत महत्त्व असलेल्या श्री गोदड महाराज गल्लीचा विकास शहरातील मॉडेल गल्ली म्हणून होत असून त्यांनी आमच्या प्रतिनिधींना सविस्तर माहिती दिली। सद्गुरू गोदड महाराजांची येत्या 20 तारखेला रथयात्रा भरत आहे। या निमित्तानं कर्जत नगर पंचायतच्या वतीनं कर्जत शहरातील रथमार्गामधील अडथळे, त्याच पद्धतीने रथमार्गाचं नूतनीकरण, त्याच पद्धतीने रथमार्गावरती सद्गुरू गोदड महाराजांची जिवंत समाधी ज्या ठिकाणी आहे ती गोदड महाराज गल्ली आणि त्या गोदड महाराज गल्लीमध्ये राज्याचे जलसंधारण मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय प्राध्यापक नामदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या माध्यमातून राज्यस्तरीय प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत 2.25 कोटी रुपयाचा निधी गोदड महाराज परिसर सुशोभीकरणासाठी प्राप्त झालेला आहे। त्या अंतर्गत या ठिकाणी काँक्रिटीकरण, पेवर ब्लॉक, त्याच पद्धतीनं स्ट्रीट लाईट, त्याच पद्धतीने अंडरग्राऊंड विद्युतीकरण हे कामं रथयात्रेच्या 20 तारखेच्या आधी पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी अहोरात्र सर्व या ठिकाणी ठेकेदार असतील, PWDचे अधिकारी असतील, नगरपंचायतचे कर्मचारी असतील, यांनी एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न केलेला आहे। आणि ही सद्गुरू गोदड महाराज गल्ली ही कर्जत शहरातील एक मॉडेल गल्ली बनवण्याच्या दृष्टीने एक योग्य प्रकारचं पाऊल नगरपंचायतने उचललेलं आहे। आणि यासाठी गोदड महाराज गल्लीतील सर्व रहिवाशांनी स्वतःच्या गॅलऱ्या स्वतःच्या खर्चानं या ठिकाणी काढून घेतलेले आहेत। रथमार्गाला कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता गोदड महाराजातील गल्लीतील सर्व रहिवाशांनी घेतलेला आहे। त्यांचंही या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि जास्तीत जास्त भविष्य काळामध्ये रथमार्ग, गोदड महाराजांचा परिसर आणि गावाचा परिसर यामध्ये विकास केले जाईल अशी या ठिकाणी कर्जतचा नगराध्यक्ष या नात्याने आशा व्यक्त करतो आणि थांबतो। या प्रसंगी उपनगराध्यक्ष बापूसाहेब नेटके, कॉन्ट्रॅक्टर देवा खरात, विजय घालमे, अनिल काकडे आदींसह गल्लीमधील अनेक नागरिक हजर होते। सदरील कामामध्ये कोठे चढ राहिला, कोणत्या बाजूने पाईप टाकायचा, कोणाला नळ कनेक्शन घ्यायचे आहे अशा बारीक सारीक बाबींवर नगराध्यक्ष राऊत हे स्वतः जातीने लक्ष ठेवून आहेत। 20 जुलै रोजी महाराजांचा रथोत्सव आहे। रथोत्सव जवळ आला असून त्या अगोदर काम पूर्ण केलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। न्यूज रिपोर्टर आशिष बोरा, S9 मीडिया, कर्जत।